मी फक्त दीपिकाताई एक महिला म्हणून मत मागायला नाही आले, पण ही आपली माऊली जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येतो तेव्हा दीपिकाताई आपल्या मागे उभे राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा कांद्याचा प्रश्न जेव्हा आला आणि 40% टॅक्स या भारतीय जनता पक्षाने आणला, तुमच्या तोंडामध्ये आलेला घास काढून घ्यायचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि त्याच्यात आंदोलन करायला सगळ्यात पुढे कोण होतं मागणी करायला? तर दीपिकाताई दर आठवड्याला मुंबईला मला भेटायला यायच्या. पवार साहेबांना भेटायच्या आणि म्हणायचा, पवार साहेब काहीही करावं पण तो 40% टॅक्स जो भारतीय जनता पक्षाने लावलाय तो रद्द करा.